आज म्हणजे 22 जानेवारी 2024 रोजी वाल्मिक कराडची 7 दिवसांची पोलीस कोठडी संपली होती। मात्र वाल्मिक कराडला पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। 21 जानेवारीला एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती, ज्यामध्ये वाल्मिक कराडसह संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी असणारे सर्वजण विष्णू साठेच्या कार्यालयात जात असतानाचं ते सीसीटीव्ही फुटेज होतं। मग अशात याला पुरावा म्हणून वाल्मिक कराडला कोर्ट कोणती शिक्षा सुनावतं याबाबत आज उत्सुकता होती। इतका मोठा पुरावा आणि त्याचं आणि आवादा कंपनीचे शिंदे यांनी वाल्मिक कराडनं ज्यावेळेस 2 कोटींची खंडणी मागितली त्याचं टायमिंग सेम असून सुद्धा कराडबाबत न्यायालयीन कोठडी घेऊन विष्णू साठेला प्रमुख आरोपी बनवून वाल्मिक कराडला सह आरोपी बनवलं जातंय की काय अशी ही शंका आता निर्माण होतीये। त्यासोबतच यात उज्ज्वल निकमांची नियुक्ती न होणं हे सुद्धा शंका उपस्थित करणार आहे। मात्र वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानं त्याचमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेलेल्या आहेत। वाल्मिक कराडची सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे। आता पुढे काय होणार याबाबत आपल्याला या व्हिडिओतनं बोलायचं आहे। मात्र त्याआधी कृपया घेऊन टाकूया तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकॉनवरती क्लिक करा। नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि खंडणीचे आरोप असलेला आणि मकोका अंतर्गत कोठडीत असणारा वाल्मिक कराड याची कोठडी वाढवण्यात आली आणि त्याला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। प्राथमिक तपास पूर्ण झाल्याचं CIDनं कोर्टाला सांगितलं आणि वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। मग वाल्मिक कराडला सतत अमुक दिवसांची कोठडीच का सुनावण्यात येते असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल। मग आज त्याचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून शोधायचा आपण प्रयत्न करणार आहोत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचे पुरावे आता पोलिसांनी गोळा करायला सुरुवात केली। अजूनही एक गोष्ट सुटते ती म्हणजे फरार आरोपी कृष्णा आंधळेचा ठाव ठिकाणा पोलीस शोधू शकलेले नाहीयेत। त्याच्याकडे काही मोबाईल असतील, त्यात काही व्हिडिओ असण्याची सुद्धा शक्यता आहे। तो मोबाईल नष्ट करण्याचा त्यानं प्रयत्नही केला असावा असंही म्हणायला वावं। जोवर कृष्णा आंधळे सापडत नाही तोवर पोलीस तपास काहीसा अपुरा आहे असंही म्हणायला वावं। बरं, काल एक CCTV फुटेज समोर आलंय, ज्यात 29 नोव्हेंबरच्या दिवशी विष्णू साठेच्या ऑफिसमध्ये हे सारे आरोपी जाताना पाहायला मिळत आहेत। यातही कृष्णा आंधळे। या साठेच्या कार्यालयात जाऊन वाल्मिक कराडनं आवादा कंपनीच्या संजय शिंदे यांच्याकडे 2 कोटींची खंडणी मागितली होती असं शिंदेंनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितलंय। इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वाल्मिक कराड कोणत्याही परिस्थितीत सुटू नये यासाठी त्याच्यावरती मकोका म्हणजेच संघटित गुन्हेगारीचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। वाल्मिक कराडवर प्रामुख्याने गुन्हा कोणता लावण्यात आला होता तर तो खंडणी मागण्याचा। मात्र खंडणी मागणे हा गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे वाल्मिक कराड सहज जेलबाहेर आला असता। मात्र मकोका लागल्याने तो अडकलाय। सुरुवातीला कराडवर हत्येचा प्रयत्न करणे किंवा हत्येत सहभाग असण्याचा गुन्हा नव्हता, पण पोलिसांना ज्या प्रकारे नवनवीन व्हिडिओ किंवा CCTV फुटेज मिळतंय त्याने वाल्मिकच्या अडचणी वाढतायत आणि तो हत्येच्या प्रकरणात सहभागी असण्याच्या शक्यतेत सुद्धा दाट वाढ झाली आणि कोट्यावधींची माया जमवल्याच्या गुन्ह्यात सुद्धा तो अडकणार आहे हे नक्की आहे। आता पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीमध्ये काय फरक आहे हे लक्षात घ्या। ज्यावेळेस गुन्हेगाराला तपासण्यासाठी त्या स्पॉटवरती न्यायचं असतं किंवा त्याकडून काहीतरी महत्त्वाची माहिती उगाळून काढायची असते त्यावेळेस त्याला न्यायालय त्या गुन्हेगाराला पोलीस कोठडी सुनावतं। मात्र इथे तपास यंत्रणेला तपासासाठी वेळ हवा असतो आणि त्यांना गुन्हेगाराची तशी गरज नसते त्यावेळेस त्या गुन्हेगाराला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येते। अशात एक माणूस म्हणून त्याच्या गरजा पूर्ण केल्या जातात, म्हणजे त्याला काही औषधं मिळतात, त्याच्या आणखीन काही गरजेच्या गोष्टी असतात त्याही त्याला पुरवण्यात येतात। वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। आता वेगवेगळे पुरावे पोलीस तपासातनं बाहेर येतील आणि गुन्हेगाराच्या गुन्ह्याचा हेतू काय आहे हे न्यायालय समजून पाहिल आणि त्यानुसार त्या गुन्हेगाराला शिक्षा मिळेल। मानवतेला कलंक अशा प्रकारचा तो गुन्हा सिद्ध झाला तर मग त्याला फाशीची शिक्षा सुद्धा या प्रकरणात होऊ शकते। मात्र अद्याप तपास पूर्ण झाला नसल्यानं वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। संतोष देशमुख यांची हत्या ज्या प्रकारे करण्यात आली तो प्रकार अत्यंत निर्घृण होता यात शंका नाही आहे। सध्या तरी वाल्मिक कराड जेलमध्ये आहे, त्याला कोणतीही कोठडी म्हणा, पण दिवसेंदिवस वाल्मिक कराडभोवती फास आवळला जातोय हे नक्की आहे। तुम्हाला याबाबतीत काय वाटतं ते कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।